15 दिवसात पालिकेने शिवाजी पार्क मैदानातील धुळीबाबत कार्यवाही करावी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षांचे आदेश। भिवंडीत पोलिसांकडून नागरिकांना चोरीस गेलेला 1,45,00,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तांतरण, पोलीस उपायुक्त डॉ. मोहन दहिकरांकडून चोरीला गेलेल्या वस्तू परत। पोलीस स्थापना दिनानिमित्ताने भिवंडीत सेवाभावी उपक्रमांचं आयोजन, पोलिसांकडून रस्त्यांवर पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती। नॅक मूल्यांकनाबाबतची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अद्ययावत न केल्यास प्रवेशावर निर्बंध, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संलग्न महाविद्यालयांना इशारा। पुणेकरांना 1,161 कोटींचा गंडा, सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ, वर्षभरात फसवणुकीच्या 38,000 तक्रारींची नोंद। नांदेडच्या लोहा तालुक्यातील माळाकोळी पोलीस ठाण्यात जरांगींविरोधात गुन्हा, धनंजय मुंडेंवर आरोप केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल। जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाकडून विद्यार्थ्याला अमानुष मारहाण, जालन्याच्या शहागडमधल्या शाळेतला प्रकार, गोंदी पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल। नाशिकच्या कारंजा परिसरातील चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, सरकारवाडा पोलिसांनी 4 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं। नागपुरातील महात्मा गांधी मार्केट परिसरातील अतिक्रमण महापालिकेनं हटवलं, अतिक्रमण हटवल्यामुळे महात्मा गांधी यांच्या पुतळा परिसरानं घेतला मोकळा श्वास। पडघा आयसिस मॉड्यूल प्रकरणात एनआयएकडून 3रं आरोपपत्र दाखल, मध्य दिल्लीतील रहिवाशी रिझवान अली विरोधात पुरावे सापडल्यानं आरोपपत्र, याआधी 2 चार्जशीट मुंबई एनआयए कोर्टात दाखल। एचएमपीव्ही व्हायरसच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील आरोग्य विभाग अलर्टवर, आरोग्य विभागाकडून एसओपी तयार। सोलापुरात ह्युमन मेटा न्यूमो व्हायरसच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना सुरू, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार, डॉ. संजीव ठाकूर यांची माहिती। बीडच्या अंबाजोगाईतील शासकीय स्वराती रुग्णालय सज्ज, एचएमपीव्ही विषाणूबाबत नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणं दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन। नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर, स्वतंत्र 20 बेडचा कक्ष तयार, रुग्णांच्या तपासणी संदर्भातही प्रशासनाकडून उपाययोजना।